चाललेलो आहोत फ्रंट लेक पार्कमध्ये, जे की आहे हैदराबादमध्ये हुसेन लेकच्या या जो एरिया आहे त्याच्या आसपास आहे. तर आम्ही आता सध्या रिक्षामध्ये आहोत. आता चाललेलो आहोत, ऑन द वे आहोत. तिकडे बाहेर कुणीतरी काहीतरी विकायला आणलेलं आहे. बघूया, जाऊया फ्रंट लेक पार्कला. आणि प्रचंड असं बघा ना, पावसाचं वातावरण, पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. काय माहिती, जाण्याच्या आधी पाऊस नाही आला पाहिजे म्हणजे मिळवलं. चला ना, जाऊया आपण फ्रंट लेक पार्कला. बघूया काय वाटतं तिकडे. हैदराबाद, दिस इज हैदराबाद. सध्या आज ट्रॅफिक इतकी पण काही जास्त नाही आहे. आम्ही सॅटर्डेला बाहेर निघलो. सॉरी, आज संडे आहे ना, संडेला घराच्या बाहेर पडलो आहोत. विशेष अशी ट्रॅफिक काही नाही आहे. बघूया कसं वाटतंय आपल्याला. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती का, हैदराबादची अजून एक खासियत म्हणजे हा जो नेकलेस रोड आहे जिथं आपण सध्या चाललेलो आहोत, तिथे आजूबाजूला फिरण्यासारखं भरपूर काही काही आहे. जसं की बिर्ला टेम्पल आहे, त्यानंतर अजून NTR गार्डन वगैरे आहे, हुसेन सागर लेक आहे. हे सगळं हे जे आहे एकाच एरियामध्ये येतं. त्याच्यामुळे जर तुम्ही इकडे आलात तर वेळ काढून या. आणि हे जे सगळं जो हा एरिया आहे, त्यानंतर स्नो पार्कसुद्धा इकडे आहे मला वाटतं. तर हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे या एरियामध्ये जास्त आहेत. त्याच्यामुळे हा एरिया जो आहे बघण्यासाठी खूप छान आहे. हैदराबादमध्ये असे वेगवेगळे एक्झिबिशन लागतात. तर असं इथे लंडन सारखा व्ह्यू येण्यासाठी, असं लंडनचा व्ह्यू आणण्यासाठी त्यांनी एक असं स्पेशल काहीतरी बनवलं आहे. 17 जून पर्यंत ते चालू राहणार आहे. तर तिथे आम्ही बघू, गेलो तर शक्यतो तिकडे व्हिजिट करून येऊ. दाखवेलच मी तुम्हाला कसं वाटतं. तर आलेलो आहोत आम्ही आता फ्रंट लेक पार्कच्या जवळ. तर हा जो हुसेन सागर लेकचा जो एरिया आहे, म्हणजे आपण त्याला नेकलेस रोड म्हणतो, हैदराबाद नेकलेस रोड. तर त्या रोडवर फिरण्यासारखं भरपूर काही काही आहे. तर इथे काही काही एक्झिबिशन सुद्धा सध्या आलेले आहेत. आम्ही ते ट्राय करणार आहोत. तरी आता आलेलो आहोत फ्रंट पार्क. सर, अशा प्रकारे ह्याची जी एंट्री फीज आहे ते दिलेली आहे व्यवस्थित. अनिकेत, सिया दोघ जण तिकीट काढत आहेत. बाबांना विचार ना किती तिकीट आहे सियू, किती तिकीट आहे सियू. बलून घ्यायचं म्हणते सिया. सियाला बलून घ्यायचं आहे. बलून घ्यायचं तुला पिल्लू. आपण पार्क मधून बाहेर आलो ना, मग बलून घेऊया. ठीक आहे, गुड गर्ल, माय स्वीट गर्ल. तर चला. येस येस, से हाय. तर असं गेल्याच्या नंतर इकडे अशी बॅग वगैरे चेक करतात. येस. वाव, खूपच असं निसर्गरम्य असं ठिकाण आहे. छान वाटतंय यार इथे. कसं वाटतंय अनिकेत? एकदम स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटतंय. हे खाली हा जो पत्रा आहे मे बी लोखंडाचा वगैरे त्यांनी बनवलाय. आणि सगळीकडे असे लाल पिवळे असे त्यांनी फ्लायओव्हर बनवल्यासारखं केलंय. छान वाटतंय. CCTV आहे. अगं ते याचा फोन आला होता. जपते तुला स्वप्न तेच
लाइटिंग्स लावलेल्या आहेत सगळीकडे, एकदम मस्त, एकदम भारी, असं काहीतरी वेगळं वाटतंय, छान असं वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं. मला तरी आवडला फ्रंट लेक पार्क. तुम्ही पण व्हिजिटला येऊ शकता, छान आहे. खाली इकडे चालायला गार्डन वगैरे आहे, बसायला वगैरे भरपूर जागा आहे. अजून बोल ना. सिया तुला आवड, सिया इकडे बघ, तुला आवडली जागा? हा, तुझं काय मत आहे या जागेबद्दल? काय वाटतंय तुला या जागेबद्दल? बोल सांग ना ए सांग ना, कसं वाटतंय सांग ना. ओके, शी इज शाईन नाउ. चला आपण. एकटीच ही आमची मुलगी एकटीच कुठे चालली समोर? तर हे जे फ्रंट, नाही मला खारी पॅटीस पाहिजे, खारी पॅटीस. तर हे जे फ्रंट लेक पार्क आहे ना, तिथे आतमध्ये एक स्टॉल आहे. त्या स्टॉलमध्ये वेगवेगळे ड्रिंक्स, थम्सअप, माझा, फ्रुटी, कोको कोला, पाण्याची बाटली किंवा वेगवेगळे खारी पॅटीस, समोसा वगैरे जे काही असतं ना ते सगळं भेटतं. फ्रँकीज वगैरे सुद्धा इकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही आतमध्ये बसून या गार्डन एरियामध्ये बसून तुम्ही खाली सुद्धा हे जे आहे तुमचा जो स्नॅक्स त्याचाही आनंद घेऊ शकता. तर स्नॅक्समध्ये आज आम्ही घेतलेलं आहे पॉपकॉर्न. सियाने काय घेतलंय सिया तू? टमोटा. व्हॉट इज दॅट टमोटा? सियाने घेतलाय समोसा आणि मी घेतलं हे खारी पॅटीस. मस्त, आम्ही आता खारी पॅटीस खाऊ. तसं नाही, तसं नाही. ते घ्या ना. बहुत छान आहे बघ, चोका आता. तिकडे तोंड कर, तिकडे तोंड कर, इथे कर ना, इथे कर, तिकडे तोंड करून कर. करके इशारे वो लड़की तर आता जायच्या आधी आम्ही थोडीशी कैरी वगैरे खाल्ली, मस्त होती कैरी, मस्त मीठ लावून त्यांनी कैरी दिली. आणि आता आसियाचा हट्ट आहे की तिला आईस्क्रीम खायचं, तर आता आम्ही आईस्क्रीम खातोय. आणि किती रिक्षाही बुक केली आहे इकडून मियापूरला जाण्यासाठी. आता आम्ही जाऊया. छान वाटली एकंदर ट्रिप. ते जे फ्रंट पार्क लेक जो होता ना तो छान होता, कपलसाठी मोस्टली छान आहे. असं मस्त रोमॅन्टिक छान वातावरण आहे तिकडे, शांत वाटतं. जर इथे आसपास जर तुम्ही राहत असाल तर नक्कीच तुम्ही इथं इव्हिनिंग वॉकसाठी वॉक घ्यायला नक्कीच येऊ शकता. खूप छान अशी ती प्लेस आहे, मला तर खूपच आवडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही घरून निघलो होतो, म्हणजे साधारण रस्त्याच्या त्या फ्रंट लेक पार्कच्या जवळ पोहोचलो तेव्हा खूप पावसाचं असं वातावरण होतं, ढगाळ वातावरण होतं. आणि देवाच्या कृपेने बिलकुलसुद्धा पाऊस झालेला नाही, थोडीशी भुरभुर झाली ज्यांनी आम्ही भिजलोसुद्धा नाही, पण खूप छान वाटलं आम्हाला त्याच्यामुळे. सुरूच आहे. तर आता आमची रिक्षा येते, किती वेळ लागला रिक्षा यायला? अजून 3 मिनिट. 3 मिनिटात रिक्षा येते. 3 मिनिटात आम्ही जाऊया घरी. अरे आज तुम्हाला सांगतो, विशाखा
काय सांगू आता, बोलायला काही राहिलंच नाही आता व्हिडिओ टाक. पण प्रायव्हेट असेल ना, प्रायव्हेट असेल तर मग मी सांगतो. ईशा का अक्षरशः डान्स करायला लागली होती सगळ्यांसमोर. करू द्या ना, माझी स्पेशल लाईफ आहे. मला लाईफ माझी पण मला एन्जॉय लाज कशी वाटली करायची ना, मी नाही तर ते मी बाकीचे ठरवणार का? जर सगळं लोकांनीच ठरवलं तर मी काय ठरवायचं? त्याच्यामुळे आय एम एन्जॉयिंग माय फुल लाईफ. I enjoy that you are enjoying. माय लाईफ. बट आय एम शाईंग नो. Why you are shying? What is the reason? See, are you enjoying today? Say bye bye. Bye bye kids. Bye करा अनिकेत. Bye bye. Bye bye. आणि जेव्हा आम्ही त्या लंडन ब्रिज समोर डान्स करत होतो, शेवटी प्रत्येकाची मज्जा करण्याची पद्धत वेगळी असते. तर तेव्हा अनिकेत अक्षरशः त्यांना लाज वाटत होती. ते दुसरीकडे सियाचा हात कुठेतरी लांब पकड. जाऊन थांबले होते. Sia? Oh my god, you are eating ice cream? Here is Vishaka, she's enjoying the time. आणि आपली रिक्षा Yes.